मंत्रालयात झालेल्या आजच्या बैठकीनंतर वनमंत्र्यांच्या सूचनेनुसार पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी व पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पिंपरखेड येथील घटनास्थळी येऊन बोंबे कुटुंबियांची भेट घेतली। शिरूरच्या पिंपरखेड येथे रविवारी 2 नोव्हेंबर रोजी रोहन विलास बोंबे या 12 वर्षाच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वन विभागाचे वाहन आणि कार्यालय पेटवले होते। सोमवारी मंचर येथे दिवसभर रास्ता रोको आंदोलन सुद्धा केले होते। येथील ग्रामस्थ व आंदोलक यांनी जिल्हाधिकारी व वनमंत्री यांनी घटनास्थळी यावी अशी मागणी केली होती। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दुडी यांनी पिंपरखेड येथे आज दुपारी येऊन माहिती घेतली। तसेच परिसरातील सर्व बिबटे पकडून गुजरात येथील वनतारा येथे पाठवण्यात येतील अशी ग्वाही दिली। परिसरातील बिबट्यांची संख्या लक्षात घेता शासनाच्या वतीने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी 11.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यापुढे बिबट्यांचे हल्ले होणार नाहीत यासाठी वन विभाग प्रशासन लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी नेमकं काय उपाययोजना केल्यात याबद्दल सुद्धा माहिती दिली आहे। नेमकं काय म्हणाले जिल्हाधिकारी पाहूयात। ऐका रे त्या कुटुंबाची भेट घेतली, घटनास्थळाची पाहणी केली, काय सांगा? आता पुण्यामध्ये आणि मात्र पुण्यामध्ये नाही, पुण्याचे जे मुख्यतः जे उत्तर भागाचे जे तालुका आहे जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आणि त्याच्या पलीकडे जाऊन नाशिक आणि अहिल्यानगर या संपूर्ण परिसरामध्ये मागचे 5 वर्षामध्ये बिबट्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। 5 वर्षाआधी असं सांगते की 200 बिबटे होते आणि आता त्याची संख्या 2000 आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे, तसं काहीच सांगता येत नाही। आणि त्याच्या अनुषंगाने आपण पाहतो आहे की मागचे 20 दिवसामध्ये शिरूरचे हे 2-3 गावामध्ये पिंपरखेड आणि त्याच्यावरच्या गावामध्ये 3 लांबूर गावामध्ये खूप मोठी 3 मोठी दुर्घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये 2 लहान पोरे त्याची मृत्यू झाली आणि एक आजी होती त्याचीही बिबट्यामुळे मृत्यू झालेली आहे। आणि यासाठी आम्ही मागच्या 1 महिन्यामध्ये काही उपाययोजना केली होती। 30 सप्टेंबरला एक जुन्नरमध्ये खूप मोठी बैठक झाली होती, त्याच्यानंतर जिल्हा स्तरावर एक 10 ऑक्टोबरला मीटिंग झाली, त्याच्यानंतर 15 ऑक्टोबरला दादाने एक मीटिंग घेतली आणि त्याच्यानंतर 2 बैठक जे आहे ते राज्यस्तरावर झाली होती। आणि त्याच्यामध्ये काही उपाययोजना केली होती, जे लोकांनी सुचवली होती की जे वीज पुरवठा आहे ते सकाळची सत्रामध्ये करावा, रात्रीमध्ये करू नये, त्याची अंमलबजावणी आपण सुरुवात केली होती। फॉरेस्ट डिपार्टमेंटने काही गोष्टीची मागणी केली होती, त्याला पिंजऱ्याची आवश्यकता आहे, ते आम्ही DPCमधून तातडीने उपलब्ध करून दिलं आणि त्यांना डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टखाली हा मान्यता दिली की तुम्ही टेंडर न काढता थेट खरेदीने लवकरात लवकर घ्यावं। आणि त्याच्या अनुषंगाने 22 ऑक्टोबरला जेव्हा दुर्दैवी घटना घडली, ज्या दिवशी एक आजीची मृत्यू झाली, त्याच्यानंतर हा लोकांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटने मागच्या 10 दिवसामध्ये 10 बिबटे पण पकडले। मात्र काय की संख्या एवढी जास्त वाढलेली आहे आणि जे आपल्याला पाव उचलायचे आहे ते अजून जास्त पटीने उचलण्याची आवश्यकता आहे। तर त्याच्या अनुषंगाने परवा जेव्हा रविवारीला हा जी घटना घडली त्याच्यानंतर आम्ही तातडीने सर्व अधिकाऱ्याशी बोललो, वरिष्ठ लोकांशी बोललो आणि पहिल्यांदा हा जे बिबटा आहे त्यांना मारण्याची आम्ही पहिल्यांदा परमिशन घेतली, तो मला इमिडिएटली मिळाली। आणि काल आमचे सर्व जे शूटर्स आहेत ते पोहोचले होते। आज सकाळी त्याने एक बिबट्याला पकडला पण आहे। मात्र ही सर्व गोष्टी करताना आज सकाळी जेव्हा वनमंत्री सराची बैठक झाली तेव्हा हा निर्णय घेतला, आमचा हा मत होता की याचा एकच निराकरण आहे की जे मोठी संख्यामध्ये या ठिकाणी जे जास्त बिबटे झालेले आहेत त्याला जेव्हापर्यंत इकडून पकडून आपण दुसऱ्या ठिकाणी म्हणजे हाच भागामध्ये परत सोडला तरी काही उपयोग नाही आहे। त्यांना पकडून जेव्हापर्यंत आपण दुसरी सुरक्षित ठिकाणी जिथून ते बाहेर परत निघू शकत नाही, शिफ्ट करत नाही, तेव्हापर्यंत हा जे मोठा संकट आपल्या समोर आहे त्याच्यापासून आपण आपल्या ग्रामस्थ लोकांना बाहेर पाडू शकत नाही। तर त्याच्यासाठी वनतारा आपल्याकडे एक मोठा ऑप्शन आहे ज्या ठिकाणी आपण यांना शिफ्ट करू शकतो। तर आजच्या मीटिंगमध्ये हा निर्णय झाला की जेवढे जास्त आपल्याला आवश्यकता आहे तेवढे सर्व पकडून आणि सर्व जे बिबटे आहेत त्यांना वनतारा आणि बाकी ठिकाणी शिफ्ट करायचे आहे। आणि त्यासाठी सकाळची मीटिंगमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटने काही साहित्याची मागणी केली होती। त्याचं असं म्हणणं होतं की 200 पिंजऱ्याची पेक्षा अजून 500 पिंजऱ्याची आवश्यकता आहे, 700 पिंजरे त्यांनी लागते, किमान 1 पिंजरा प्रत्येक गावामध्ये असला पाहिजे।
गाड्याची जास्त आवश्यकता आहे, ट्रँक्युलायझर गन असतात त्याची आवश्यकता आहे, 250 कॅमेरा पण आवश्यकता आहे, जेणेकरून त्याची स्पॉटिंग करून आपण त्यांना पकडू शकतो. आणि मनुष्यबळसुद्धा जास्त वाढवण्याची आवश्यकता आहे. तर त्याच्यासाठी त्याने जवळपास 11.25 कोटीची एक डिमांड आम्हाला आज सकाळी केली आहे. आणि मी या ठिकाणी येण्याच्या आधी आदरणीय DC सराची परमिशन घेऊन आज सकाळीच ते 11.25 कोटी रुपये मंजूर करून पण दिलेले आणि त्यांना सांगितलं आहे की तुम्ही थेट याची खरेदी करावा. याच्यामध्ये जे इलेक्शन आहे, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे, त्याची काही बाधा येणार नाही. त्याच्याबद्दल जे नियम आहेत त्याच्यामध्ये ते स्पेशल परमिशनची आवश्यकता लागली तर आम्ही आयोगाकडून घेऊ, कारण हा विषय जे आहे ते डिझास्टर खालचा आहे आणि याच्यामध्ये आपत्ती खालचं असल्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारची परमिशन याच्यामध्ये मिळू शकते. याच्यासाठी अजून 2 गोष्टी महत्त्वाची आज सकाळची मीटिंगमध्ये ठरलेली आहे की शासनाकडे आपण केंद्र शासनाकडे नसबंदी हा स्टेरिलायझेशन करण्याचा प्रपोजल शासनाकडे पाठवला केंद्र शासनाकडे. आणि दुसरा आज एक प्रपोजल अजून पाठवण्याचा निर्णय घेतला की ह्या जनावराला शेड्यूल 1मधून काढून शेड्यूल 2मध्ये टाकण्याचा सुद्धा आपण प्रस्ताव पाठवू, कारण हा एक युनिक सिच्युएशन आहे जे जगभरात कुठेच नाही आहे. म्हणजे एवढे जास्त संख्येने एकच ठिकाणी बिबटे, बाकी आम्ही सर्व अभ्यास केला तर कुठेच नाही आहे. आणि ते सुद्धा शेतामध्ये, बाकी जंगलात असतात ते शेतामध्ये आहे. तर इथून यांना बाहेर काढण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की थोडे पाव जे आहे आपण जे आधी उचललेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त मोठे पाव उचलण्याची आवश्यकता आहे. हे सर्व निर्णय झालेले आहे. काल माझा CM सर, डिप्टी CM सरांशी पण बोलणं झाला होता. आज याच्याबद्दल मीटिंग झाली, कॅबिनेटमध्ये सुद्धा याच्याबद्दल चर्चा झालेली आहे. त्याचे निर्णय वरिष्ठ स्तराद्वारे मीडियाला सांगितले जातील. पण या ठिकाणी आता फॉरेस्ट डिपार्टमेंटने आमच्याकडे जे काही मागणी केली होती ते सर्व मागणी आम्ही आजच त्यांना पूर्ण करून दिलेली आहे. आता त्याचा खूप मोठा काम त्याने करावं लागणार आहे की लवकरात त्याचं काम चालू करून, आता 10 पकडले तर 10 आधी पाठवा आणि मग प्रत्येक आठवड्याला तुमचं टार्गेट वाढवून आणि हा रिझल्ट जे आहे आपल्याला तत्काळ द्यावं लागणार. कारण काय की पुढची घटना कधी होऊ शकते त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे आणि ते कंट्रोल तेव्हापर्यंत आपण आणू शकत नाही जेव्हापर्यंत इथे जे पॉप्युलेशन आहे ते आपण कंट्रोलमध्ये बिबट्याची आणत नाही. आणि त्याच्यासाठी प्रशासनाच्या वतीने आणि शासनाच्या वतीने सर्वाच्या वतीने सर्व जे गोष्टी करणे आवश्यक आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. बिबट मानव संघर्ष जो आहे, इकडे बिबट मानव संघर्ष आहे, मात्र मुळात वन खात्याचा आणि इथल्या लोकांचा संघर्ष आहे हा पाहायला मिळतो. तो कुठे आपण संपू शकतो? आज जेव्हा मी चर्चा केली, मी आधी 25 ऑक्टोबरला सुद्धा हा भागामध्ये एकदा येऊन गेलो होतो, तेव्हाही मला हा जाणवला की लोकांमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटला घेऊन एक अविश्वासची भावना आहे आणि ते अविश्वासची भावनासुद्धा काढण्याची आवश्यकता आहे. म्हणून आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट लोकांना हा सांगितलं आहे की आता जे आपण स्पेशल टास्क फोर्स सर्व फॉरेस्ट डिपार्टमेंटची स्थापित करतो आणि ते सर्कलनिहाय करायची आहे. त्या सर्व टास्क फोर्सची बैठक ग्रामसभा बोलवून आणि त्याचा एकत्रित घेतली पाहिजे. त्याचे आपले 2 उद्देश साध्य होतील की जे एक अविश्वास आहे, जे एक संवादचा अभाव आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये, तोही संपतील. आणि याच्याशिवाय जे आपण उपाययोजना करतो आहे, जे मी आज काही लोकांना सांगितली मीडियाद्वारे बाकी लोकांपर्यंत पोहोचतील, पण शेवटच्या ग्रामस्थापर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी त्या ग्रामसभामध्ये आपले फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी जर एकदा व्यवस्थित माहिती दिली की ते काय पाव उचलते तर लोकांनाही समाधान होईल की शासन जे आहे ते काम करत आहेत आणि त्या काम करताना लोकांनी सुद्धा मदत केली पाहिजे. तर आपण एकत्रित येऊन, जसं मी नेहमी सांगतो की मी या ठिकाणी आधी पण काम केलं आहे, कोविडच्या काळात आपण एकत्रित येऊन त्यांना मात केला होता. तर या ठिकाणच्या लोकांमध्ये तेवढी ताकद आहे की शासनासोबत मिळून ते या संकटला सुद्धा मात करू शकतात आणि आपण करणार पण आहे. किती बिबटे याच्यामध्ये सांगितलं की आपल्याला संख्या ठेवायची नाही टार्गेट. आपला उद्देश आहे, कारण काय आहे की संख्या किती आहे, ते 1500 आहे, 2000 आहे, ते आपल्याला माहिती नाही. आज मी या ठिकाणी जेव्हा शेतकऱ्याशी बोलतो आहे, आधी मी जेव्हा आलो होतो तेव्हा पण बोलत होतो, प्रत्येक शेतकऱ्याला एक शेतकरी असा भेटला नाही ज्याने सांगितलं नाही की मी बिबट्या बघितला नाही. म्हणजे जवळपास सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी बिबट्या बघितला आहे. तर आपला संख्या देऊन चालणार नाही. आपला टार्गेट असा आहे की जे साहित्य आपण दिलेलं आहे त्या सर्व साहित्याचा वापर करून जेवढे आपल्याला पकडायचे ते सर्व पाठवायचे. खरं मोठी संख्या आहे. 56 जणांचे बळी गेलेले आहेत सर. आज शेत शिवारात घरं आहेत, मुलं शाळेत जात आहेत, या मुलांना बिबट्या टार्गेट करतोय. प्रशासनाची जबाबदारी आहे. हे जे उपाय आहेत हे दीर्घकाळात होणार आहे, मात्र आत्ता तात्पुरते संरक्षण काय या मुलांना? हे जे आपण जे म्हणतो ना की दीर्घकाल, ते नसबंदीच्या जे उपाययोजना आहे ते दीर्घकालाची आहे, पण जे शिफ्ट करण्याची जी कारवाई आहे ते दीर्घकालाची नाही, ते आपल्याला तातडीने करायची. प्रस्ताव पाठवला त्याला आपल्याला शिफ्ट करण्यासाठी जे नसबंदीचा याला वंतारामध्ये शिफ्ट करण्याचा जे आहे ना ते ब्युरोक्रेटिक डिसिजन असतो. त्याची काही परमिशन आम्हाला ऑलरेडी आज मिळालेली आहे आणि काही परमिशन तिथे जे वरिष्ठ अधिकारी आहे ते महाराष्ट्राचेच आहे. तर ते आपल्याला जेव्हा जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा तेव्हा मान्यता मिळून जातील, कारण या गोष्टीचा जे सिरियसनेस आहे त्याचा केंद्रापर्यंत पोहोचलेला आहे. तर आपल्याला असं होणार नाही की आपण आज प्रपोजल पाठवलं आणि ते महिन्यासाठी तिथे पेंडिंग आहे.
त्याची जेव्हा पाठवलं ते 2-3 दिवसाच्या आत, आठवड्याच्या आत आपल्याला त्याची परमिशन आणि वन विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे, बिबटे आहेत आणि वन विभागाकडे कर्मचारी संख्या सुद्धा कमी आहे. त्यामुळे संरक्षण नाही आहे. आता काय की जे आमच्याकडे 11.25 कोटीची मागणी केली आहे त्याच्यामध्ये जवळपास 150 मनुष्यबळासाठी सुद्धा त्यांनी याच्यामध्ये मागणी केली आणि ते सुद्धा आम्ही मंजूर करून दिलेली हे गोष्टी आहे. आणि दुसरी गोष्टी आज आम्ही मीटिंगमध्ये सुद्धा रिक्वेस्ट केली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काम करणारे जे वन विभागाचे काही लोक आहे त्यांना काही दिवसासाठी यांना पकडण्यासाठी काही लोकांना इकडे जर शिफ्ट केले तर इकडचं जे मनुष्यबळ आहे त्याला अजून शक्ती मिळेल. प्लस आपलं जसं पुणेचा जे फॉरेस्ट आहे ते वेगळं आहे तर त्याचेही काही लोक आम्ही या भागामध्ये शिफ्ट करतो. आणि मनुष्यबळ असो किंवा इन्स्ट्रुमेंट असो, इक्विपमेंट असो, पिंजरा असो, गाड्या असो ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, गन असो, कुठल्याही गोष्टीची कमतरता शासन आता कमी पडून देणार नाही. नवीन मनुष्यबळ भरणार आहे सर, पण मात्र कुठनं भरणार? नाही, नवीन मनुष्यबळ नाही भरायचे, आपल्याला त्यांना कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर घ्यायचे आणि त्यासाठी जे काही पगार नाही येत. हा त्याच्याबद्दल सुद्धा आज आम्ही मंजूर केलेली आहे. त्याच्यामध्ये जे फॉरेस्ट डिपार्टमेंटने आम्हाला मागणी केली होती ते सर्वांची मागणी आम्ही पूर्ण केलेली आहे. अजूनही जरी कमी पडला तर मी तुम्हाला शासनाची आजची मीटिंग झाली त्याच्यामध्ये सांगतो की निधीचा कुठल्याही प्रकारचा ते मनुष्यबळासाठी असो कोणासाठी असो निधीचा अभाव याच्या पुढे कुठल्याही प्रकारचा झाल्यानंतर जे नुकसान होतं या नुकसानीत शेतकऱ्यांना वेटीस धरलं जातं, म्हणजे पुरावे मागितले जातात, अशा सगळ्या गोष्टी, पैसे मागितले जात आहेत. सगळ्या गोष्टी आंदोलनाच्या वेळेस नागरिक एक गोष्ट आम्ही क्लिअर करतो की असा हा खूप म्हणजे हा गोष्टी असो किंवा नॉर्मल परिस्थिती असो अशा प्रकारची घटना घडत असेल ते खूप चुकीचे आहे आणि हा तर फार सेन्सिटिव्ह विषय आहे. अशा पद्धतीचा जे कोणी करत असेल त्याच्यावर शासनाने खूप कडक कारवाई करतील आणि एवढी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो की ह्या गोष्टीची जाणीव आता आम्हाला ज्या पद्धतीने झाली आहे, शासनाने ज्या पद्धतीने याची दखल घेतलेली आहे अशा प्रकारची हिंमत याच्या पुढे कोणी करू शकणार नाही. सरकारी नोकरीची मागणी खरं तर ग्रामस्थांनी केलेली आहे, नातेवाईकांना सरकारी नोकरी द्या असं म्हटलंय. काय एकंदरीत याच्यामध्ये नोकरीसाठी सुद्धा मागणी केली आणि अजून काही मागणी लोकांनी लेखी स्वरूपात काल सुद्धा आम्हाला दिली होती. CCF ला काल 11 पॉईंट त्यांनी दिले होते. त्याच्यामध्ये काही निर्णय जे आहेत ते जिल्हा स्तरावर होणे आवश्यक आहे, त्याचे निर्णय आम्ही कालच घेतलेले आहे. आणि काही निर्णय जे आहे जसं नोकरीचा विषय बाकी विषय आहे ते राज्य स्तरावर होणे आवश्यक आहे. तर मी आज हे सांगितलं की याच्याशिवाय अजून काही विषय असेल तर एकत्रित करून आम्ही शासनाला पाठवू आणि शासन त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करेल. पुढची बळी होणार नाही याची खात्री कशी देणार प्रशासन? हे खूप महत्त्वाचं आहे. हा खूप महत्त्वाचा आहे की आता पुढची अशी प्रकारची घटना होऊ नये त्यासाठी काय केलं पाहिजे. तर त्यासाठी माझा एकदम स्पष्ट मत आहे की त्याचं एकमेव पर्याय आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटला जे काही साधन पाहिजे ते त्यांना तातडीने उपलब्ध करून देणे. जे टप्पा आज आपण पूर्ण केला आणि पुढचा टप्पा आहे तातडीने करणे की इथून जेवढे जास्त शिफ्ट करता येते तेवढे लवकर तेवढे शिफ्ट करून घ्या. कारण हा जे एक जनावर आहे त्यांना कंट्रोल करणे तसा अवघड आहे. त्यांना कंट्रोल आपण एकच गोष्टीमुळे करू शकतो की त्यांना या ठिकाणी करून पाठवायचे, त्या ठिकाणी त्यांना सेफ ठेवायचे आणि त्या ठिकाणी त्याचा पुढचा जे जीवन आहे त्या ठिकाणी असतो. सर, पकडलेल्या बिबट्याचं काय करणार? अच्छा ग्रामस्थ तो बिबट्या वन विभागाच्या ताब्यात देण्यास तयार नाहीत. तुम्ही जो आदेश दिलेत ठार मारण्याचे, त्याला ठार मारण्याची अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करतात. देखो जे निर्णय झाला ना ठार मारण्याचा, जे नरभक्षी बिबटा होता त्यांना जे ठार मारण्याचा निर्णय झाला आहे त्याची अंमलबजावणी थोडी वेळेमध्ये तुम्हाला दिसून येते. मी तुम्हाला सांगतो नरभक्षी जो होता ज्याने काल त्या दुर्घटनामध्ये जो होता त्यांना ठार मारण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी होऊन जाते. या बिबट्याचं काय? देखो परत सांगतो की हा जे बिबटा आहे तोच आहे का त्याच्याबद्दल शासन हे चेक करते आणि त्याच्या अनुषंगाने फॉरेस्ट डिपार्टमेंट करते. हे बघा तुम्हाला परत सांगतो पहिल्यांदा मारण्याची परमिशन मिळाली आहे. आपण खूप पुढचा पाव उचललेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला खूप गोष्टी नंतर उत्तर द्यावं लागणार आहेत. पण आम्ही आज हा विचार केला की आपल्यासाठी हा महत्त्वाचं आहे की लोकांमध्ये जे बाहेरचं वातावरण निर्माण झालं आहे त्याच्यामधून बाहेर पाडण्यासाठी हा महत्त्वाचा आहे की आपण आहे ना मारण्याचा निर्णय जिथून आपल्याला मान्यता पाहिजे ते घेऊ. आणि ते रविवारच्या दिवशी आम्ही 3 तासाच्या आत घेतली आणि त्याच्यामधून हे सर्व गोष्टी आपल्या पुढे निघाली. आणि आपला हाच उद्देश आहे की सर्व लोकांचा इकडचे सर्व लोकप्रतिनिधीचा सुद्धा कालपासून आमच्या सर्वांसोबत बोलणं चालू आहे की हा संकटापासून बाहेर पडण्यासाठी
लोकांमध्ये जे एक भयाचं वातावरण आहे ते कमी करण्यासाठी जे नरभक्षी आहे त्यांना मारणे आवश्यक आहे. त्यांना आपण परमिशन दिली, त्याची अंमलबजावणी होतील आणि बाकींना शिफ्ट करणे हे आपण जे आंदोलन झालं या आंदोलकांवरती आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया कुठेतरी सुरू होताना दिसते. प्रशासन देखो ह्या गोष्टीला घेऊन प्रशासन खूप सेन्सिटिव्ह आहे. ठीक आहे, खूप सेन्सिटिव्हली याच्याबद्दल विचार करते आणि तुम्हाला सांगतो की हा असा काही नाही आहे की आम्ही कोणाच्यावर काही एहसान करतो. हे आमचं काम आहे म्हणून करतो आहे आणि सेन्सिटिव्हिटी बघताना कोणता पाव उचलला पाहिजे ते शासनाला सर्व जाणीव असते आणि प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्ह प्रमाणे विचार केला जातो. त्याच पद्धतीने जे तुमचा प्रश्न आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्याच पद्धतीने पॉझिटिव्ह विचार केला जातो आहे आणि हा सेन्सिटिव्ह विषय आहे. आमचा आत्ताचा उद्देश हा नाही आहे की कोणाच्यावर कारवाई करायची. आमचा उद्देश आहे की या संकटापासून कसं बाहेर पडायचे त्या पद्धतीने आम्ही काम करतो आणि आमचा संपूर्ण लक्ष आता त्याच गोष्टीवर आहे.